आज आपण मेथीच्या दाण्याची भाजी करणार आहोत. मेथीचे दाणे आपल्याला पोटात घालायसाठी गोड लाडू करावे लागतात, तेव्हा आपल्या पोटात कुठेतरी ती मेथी जाते. तर अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला मेथी खायची असेल, अजिबात कडू न होता, तर अगदी मोड आलेली मेथी तुम्हाला अजिबात कडूसुद्धा लागणार नाही आणि कळणारसुद्धा नाही तुम्ही ही मेथी खाताय. तर ही मेथीच्या दाण्याची जी मोड आणून भाजी केलेली आहे ना, ती खरंच अप्रतिम लागते. मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही एकदा तरी ट्राय करा, म्हणजे तुमच्या पोटातसुद्धा मेथी जाईल आणि नेहमी-नेहमी लाडू करण्याची झंझटसुद्धा राहणार नाही. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी छोटी अर्धी वाटी मेथी दाणे घेतलेत. तर ते दाणे घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि भिजत घालायचे. सकाळी मी धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी ठेवायचं आपलं चांगलं वरती आणि ते दाणे भिजू घालायचे आहेत आपल्याला. दिवसभर भिजू घातल्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे, आता हे भिजत घातलेलं आहे. संध्याकाळी दाणे चांगले भिजून झालेत, तर हे व्यवस्थित मेथी भिजून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला अगदी भांडं उलटं करून काय करायचं, जसंच्या तसंच आपण जसे दाणे टाकलेले आहेत तसेच आपल्याला उलटे करून खाली पातेलं ठेवून तशीच चाळणी ठेवून द्यायची, म्हणजे चाळणीमध्ये अगदी व्यवस्थित त्याला मोड येतील. तर येथे तुम्ही बघू शकता, मी रात्रभर याला असंच ठेवायचं आहे आणि रात्रभर ठेवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते. वरतून काय करायचं, आपल्याला झाकण पॅक करून ठेवायचं आहे, म्हणजे मोड अगदी व्यवस्थित येतील. पाणी खाली तसंच ठेवायचं आहे ते. तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते, मोड किती छान आलेले आहेत आणि भरपूरसुद्धा झालेले आहेत मेथ्या. थोड्या मेथ्या पण भरपूर झाल्या. हां, मी लगेच सकाळी नाही काढले, संध्याकाळी काढले हे, कारण एकदम चांगले मोड आलेत, त्याला खराब होत नाहीत ते. कारण रात्री आपण चाळणीमध्ये ठेवल्यानंतर लगेच सकाळी जर बघितलं छोटे छोटे मोड होते. तर मी चांगलं दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी बघितले, तर अगदी छान मोड आलेले आहेत. मेथीसुद्धा खराब होणार नाही आहे. तर मोड आलेली मेथी जी आहे ना, ती तुम्ही बघू शकता, अगदी छान मोड आलेली आहेत मेथीला आणि खराब होत नाही आहे. त्यामुळे काय होतं, हे मोड आलेली मेथी कडू लागत नाही तुम्हाला, तुमच्या पोटातसुद्धा जाईल, केसांसाठी सुद्धा खूप चांगली आहे. तर ही मेथी खाण्यासाठी ही प्रोसिजर तुम्हाला नक्कीच ट्राय करायची आहे, म्हणजे मोड आणून घ्यायची आहे मेथीला. तर तुम्ही इथे बघू शकता, भरपूर अशी मेथी झालेली आहे आणि एकदाच करून नाही खायची. एकदा भिजू घातली की ही मोड आलेली मेथी एअर कंटेनर डब्यामध्ये किंवा तुमच्या फ्रीजमध्ये कशातही तुम्ही ठेवू शकता आणि थोडी थोडी करून तुम्हाला याची भाजी दररोज थोडी थोडी 1 चमचापुरती का होईना तुम्ही भाजी दररोज करून याला खाऊ शकता. तर ही झाली आपली मोड आलेली मेथी. तुम्ही बघू शकता, अगदी छान मोड आलेली आहेत तिला आणि खराबसुद्धा झालेली नाही आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते, मेथीचे दाणे अगदी मटकीसारखे दिसत आहेत ना, मटकीसारखे. तर अशाच पद्धतीने मोड आणून घ्या, म्हणजे तुमची मेथीचे दाणे खराब होणार नाही आहेत. तर आता यातली मेथी काय करायची, थोडीशी काढून घ्यायची, बाकीची मेथी बिना पाणी लावता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर मी 1 चमचा तेल घेतलं आहे, छोटी कढई घेतलेली आहे. आपल्याला जितकी करायची तितकीच, तुम्ही घरचे मेंबर जास्त असाल तर तुम्ही जास्तही करू शकता किंवा तेवढीही करू शकता. तर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, बारीक कापून घेतलेले आहेत. चांगली मी 1 वाटी, छोटी वाटी भिजलेली मोड जी आहे ना, ती 1 वाटी मेथी घेते. त्यासाठी आपल्याला म्हणजे इतक्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या चांगल्या तळू द्यायच्या आहेत अगोदर. थोड्याशा तळायला लागल्या की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, जो आपण कांदा चिरून घेतला आहे ना, 1 कांदा घेतला आहे मी, तो घालायचा आहे आपल्याला त्यामध्ये, 1 कांदा. तर कांदा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिरची आणि कांदा सोबत फ्राय करून घ्यायचा आहे. जितका छान फ्राय केला जाईल तितकी तुमची मेथी अगदी छान लागेल. तर फक्त कांदा आणि मिरची जी आहे ना, चांगली फ्राय करून घ्यायची. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कांदा आणि आपली मिरची चांगलं तेल सोडत आहेत. त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. म्हणजे कांदा आणि मिरची चांगली थोडीशी फ्राय करून झाली ना 80%, त्यावेळेस आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि टोमॅटो एकसारखा आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, टोमॅटो आणि मिरची आणि कांदा चांगला फ्राय होतो आहे. हे आपण कांदा, टोमॅटो, मिरची ज्यावेळेस घालतो ना, त्यावेळेस ती मेथी मोड आलेल्या मेथीमुळे काय होतं, त्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आहे. आणि आपण टोमॅटो यासाठी घातला आहे, थोडासा आंबूसपणा असेल ना, तर मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आहे. त्यामुळे आपण टोमॅटो इथे घातलेला आहे. तर टोमॅटो, कांदा आणि मिरची चांगली फ्राय करून झाली. त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरच पावडर, रंग येण्यासाठी छान. कारण आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये, तर थोडासा रंग छान येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिरच पावडर घातलेली आहे. कढीपत्त्याची पाने घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचं आहे. मसाले चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि मीठ घालायचे चवीनुसार. त्यामध्ये अगोदरच मीठ घालून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे काय होईल, तुम्ही ज्यावेळेस मेथी दाणे ज्यावेळेस मोड आलेले घालणार त्यामध्ये, तर पूर्ण चव एकसारखी त्याला लागेल.
तर काही मेथी मी बाजूला ठेवली आणि जी एवढी मेथी करायची आहे आपल्याला ती मेथी मी काय केलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर येथे आपण काय केलं आहे तुम्ही बघू शकता, मोड आलेली मेथी बघूनच खावीशी वाटणार तुम्हाला. आणि तुम्ही म्हणाल हे काय मोड आणून मेथी कोणी खाते का? खात आहे सगळेच जण, मी तर नक्कीच खाते, म्हणजे आमच्या घरात सगळेच जण खातात. तर आज आम्ही तिघंच जण आहोत, तर थोडी थोडी एक एक चमचा, जास्तही मेथी खायची नाही कारण उष्णतासुद्धा वाढू शकते. त्यामुळे काय करायचं आहे थोडी थोडी, कुठलंही सेवन आपलं थोडं थोडं केलं की जेवणात आपली थोडी मेथी असली ना तर केससुद्धा गळती तुमची थांबूनच जाईल. नक्की ट्राय करून बघा या आठवड्यामध्ये तुम्ही. तर फ्राय करताना तुम्ही इथे बघू शकता मस्त दिसते. आणि हो, थोडीशी शिजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर वाटलं जास्त शिजवायची नाही तरीही चालेल, असं काही नाही की जास्त शिजून घ्यायची. पण आता आपल्याला पोळीसोबत खायची म्हटल्यानंतर मी काय केलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. 2 चमचे पाणी घालायचे. पोह्याचे जे चमचे आपण पोहे खातो ते चमच्याने आपल्याला 2 चमचे पाणी घालायचे आणि मंद आचेवर चांगलं 2 ते 3 मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. तर एकदा आपण चेक करून बघणार आहोत आणि परत एकसारखं मिक्स करून परत त्याला वाफेवर शिजू द्यायचं आहे आपल्याला. अजून जे मेथी दाणे आहेत ना ते अगदी व्यवस्थित शिजलेले नाही आहेत. तर येथे व्यवस्थित आपण शिजू देतो आहे आणि झाकण ठेवून आता तुम्ही बघू शकता छान शिजलेली आहे आणि तेलसुद्धा त्याला सुटलेलं आहे, म्हणजे छान मऊ शिजून झालेली आहे. तर येथे पाहिल्या क्षणीच तुम्ही मेथीच्या दाण्याची भाजी खाऊ शकाल, अशा पद्धतीची ही भाजी आहे. तर बघूनच तोंडाला पाणी सुटेल. तुम्ही म्हणाल मेथीच्या दाण्याने कोणाला पाणी सुटते का? पण खरंच सुटेल, तुम्ही नक्कीच खासाल मला माहिती आहे. तर मस्त कोथिंबीर घातला आहे त्यामध्ये. कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली जी भाजी केलेली आहे ती खरंच अप्रतिम आहे. मसाला जो आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये घालायचा आहे, पण थोडासाच घालायचा आहे. जास्त मसाला टाकून भाजी करायची नाही. थोडासा चवीला, म्हणजे त्याला छान चव आली पाहिजे तितकाच तुम्हाला मसाला घालायचा आहे. तर येथे मेथीच्या दाण्याची भाजी म्हणा किंवा सुकी भाजी म्हणा, काही म्हणा, पण छान भाजी झालेली आहे. तर अगदी गरमागरम भाजी आणि आपले गरमागरम केलेले पोळी, समजा खरपूस भाजून घेतली मी पोळी त्यासोबत खायला, कारण खरंच खूप छान लागेल. मी आज हेच खाणार आहे, अजिबात तोंडी लावणार नाही, काही नाही, नुसती मेथीची भाजी खाणार आहे. तर अगदी गरमागरम आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेली मेथीच्या दाण्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.